कार्यक्रम काय चालला आणि मध्येच आपला सुया घे पोत घे मणी. अरे तुझ्या घरी काय चोरी करायला आला नाही का? टाका टाकायला आला नाही? थोडासा भाकरीचा कटका देखील जात आहे. पाहिलं मंडळी, इकडचे तिकडचे लोक येतात आणि आपल्या महाराष्ट्रीयन लोकांवर कसे धमकी मारतात. अरे भाऊ, इकडला तिकडचं म्हणू नको. इकडचं तिकडचं म्हणताय मला? मग अरे इकडचं तिकडचं नाही, तुझ्याच मराठी मातीत जन्माला आलं छोटच संस्काराचे फुले भारूड म्हणतात मला. वा भारूड. आणि काय भानगड भारूड? हा निघाड. अरे माणसाने भानगडी करू नये म्हणून संतांच्या विचारांच्या कारखान्यातील प्रोडक्शन म्हणजे भारूड आहे भाऊ. वा वा वा. दे ना छोटासा भाकरीचा. बाई दुपारची वेळ झाली, आमच्या ताई अक्का सारे शेती गेल्यात, घरी कुलूप लागले. काऊन खोटं बोलतो? बाई मी कधीच खोटं बोलत नाही. हा, मी जर खोटं बोललो नाही डोळे जातील. कधी भाऊ? मेल्यावर. मेल्यावर डोळे जातील. अरे मेल्यावर तर सारेचे डोळे जातात. आणि हे दोन डोळे जर चित्यापणी दान दिलं बरं तर दोन आंधळ्यानं जग पाहायचं पुण्य तुझ्या पत्री पडणार नाही. पडेल म्हणावं. अरे द्यायला भरपूर आहे भाऊ, पण द्यायचं भाव झाला. खरंच आहे. हे 70-80 किलोचं बॉडी जर दवाखान्याला दान दिलं तर एखादा डॉक्टर तयार होणार नाही का समाजाची सेवा करायला? द्यायला भरपूर आहे भाऊ. अरे अंगात किती मोठं रक्त आहे ते जर दान दिलं तर अपघातात मरणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचल. वाचल. म्हणून म्हणते द्यायला भरपूर आहे, पण द्यायचं भावना पाहिजे. अरे द्यायला देहदान आहे, अवयवदान आहे, रक्तदान आहे, विद्यादान आहे, पण द्यायचं भावना लागतं. बरं असू दे, द्यायचं तर देणे तर देऊ नको. बरं, पण मी काय म्हणते ते ऐकून घेशील? फुकटचं आहे ना? पाय माय फोकट खाणारीची आवड. अरे म्हणतात ना फुकटचं विकतचं असलं तर घे ना, कोणी फुकटचं असलं तर बापले तू. अरे भाऊ फुकटचाच आहे. बरं, पण तू जर माझं ऐकून घेतलं ना तुला बुरगुंडा होईल. मला कसं काय बुरगुंडा होईल? काऊन नाही होणार? मग लग्नच झालं काऊन नाही. झालं नाही? गाववाले म्हणते अजून तुझं वय नाही झालं. किती वय भाऊ तुझं? 39 वर्ष. अरे घोड्या 39चा झाला, आता थोड्यासाठी कशाला डाग लावतो? मग आता तुला एक पोरगी म्हणली तर 30 वर्षाची तरी पाहिजे ना. हा भेटल का आता? नाही भेटत. मग पण नाहीच भेटली 30 वर्षाची हा. तर आपण 15-15 वर्षाच्या दोन आणू ना. 15-15 वर्षाच्या दोन. अरे इथं एक भेटाना 15-15च्या दोन आणतो. अरे बुरगुंडा म्हणजे काय लग्न नाही, लेकर बाळ नाही. मग अरे बुरगुंडा म्हणजे आमच्या भाषेत ज्ञान म्हणतात. म्हणजे ज्ञान प्राप्त होईल. तुला ज्ञान होईल. वा वा. अरे 4 युग आणि 10 अवतार आमच्यात हृदयात. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा जागा चुकलास. चुकलास. आणि तीच चुकलेली जागा दाखवण्यासाठी संतांनी ग्रंथांचं, वाङ्मयांचं, भारुडांची निर्मिती केलंय भाऊ. बरोबर. आता मला सांग, काय? एखादा ग्रंथ जुना झाला हा, त्याचं दुसरी आवृत्ती काढता काढता येईल. एखादं भारुड फाटायला लागलं त्याची झेरॉक्स करून ठेवता येईल. ठेवता येईल. पण मला खरं सांग, काय? या ग्रंथाचे संस्कार करून घेण्यासाठी नरदेहाची प्राप्ती आम्हाला करून दिली. त्या नरदेहाचं अजून झेरॉक्स मशीन तयार झालं का भाऊ? अजूनपर्यंत नाही झालं का? अरे इकडे डोळे झेरॉक्स केले आणि दिले दुसऱ्याला, इकडे किडनीची झेरॉक्स काढली आणि दिली दुसऱ्याला. नाही नाही असं झालं कधीच नाही. अरे मग आवय कधी भेटता? हा, आवय दुसऱ्याला दान दिलं एखाद्याला ते तरी दुसऱ्याला वा वा. भेट. म्हणून आवय दान द्यायला पाहिजे हो, का? मग देहदान द्यायलाच करायला पाहिजे का? द्यायलाच पाहिजे. म्हणून म्हणते माय काय? हे गठुडे घेऊन तुमच्या शहरात आले, हे माल विकायला घेता ना सगळे माल. येतील ना. आणि हा माल तुम्ही जरा घेतला ना माय, तुलाच नाही हा, इथं सगळे बसलेल्याला सगळ्यांना होईल. काय होईल? काय होईल? तुला बुरगुंडा होईल बाया गे, तुला बुरगुंडा होईल. तुला बुरगुंडा होईल. बुरगुंडा होईल बाया गे. तुला बुरगुंडा होईल. तुला बी होईल बाया, मला बी 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 होईल. असा बुरगुंडा होईल बाया गे. तुला बुरगुंडा होईल. बुरगुंडा होईल बाया गे. तुला बुरगुंडा होईल. अनादी नवल झाले शकून कुरकुरा सब सगळे सकून सांगावा या घेऊन आले आले. प्रेमाचे कुंकू ए भाळे. बाई, काय झालं? आता तू काय कुंकू विकायला आली का? मग काय झालं? आजकाल आमच्या ताई का कुंकू लावत नाही. मग काय लावता भाऊ? जसा साडीचा रंग हा. तसा टिकलीचा रंग. अरे मग मॅचिंग म्हणलं त्याला. मॅचिंग. जसा टिकलीचा रंग तसा साडीचा रंग त्याला मॅचिंगच म्हणतात. मॅचिंग. अरे वरच्या रंगाचं मॅचिंग कधी करता येईल? हो. खरं सांग माझ्या संसारात खरं सुख आणि खरा आनंद भोगायचा असेल ना हा.
तर संसारात नेचर मॅचिंग असणं गरजेचं आहे. आणि नेचर मॅचिंग असं तर वरच्या रंगाला महत्व आहे. मी म्हणत नाही माझा कुंकू लावून तुझं टिकली लावू नको, बरं. पण खरं सांग माझ्या टिकलीचं दान किती ठिकाणी वाटत किती फिरत. किती बाथरूम मध्ये गेले, बाथरूम मध्ये बसले, बाथरूमची भिंत सौभाग्य, भाग्यवत तू हवा. बाथरूम मधून बाहेर आले, आरशा पुढे बसले, आरसा सौभाग्य. हवा. मी म्हणत नाही माझा कुंकू लावून तुझं टिकली लावू नको, पण कुंकू लावण्यामागे काहीतरी शास्त्रीय कारण आहे ना भाऊ. हा, आहे ना. काय काय कुंकू कुठे लावले हा, जातं? कपाळावर लावले जाते. एका कपाळावरच लावले जातं. पण कुंकू इथं लावल्या जातं ना माय, ब्रह्मरंध्र आत्मी मर्मस्थानावर कुंकू लावले हो, जातं. हो. आणि इथं जे कुंकू लावताना आपण बोट दाबतो ना माय, हा. इथं बिंदू असतो, एक बिंदू. तो बिंदू दबल्या जातो. दबल्या गेला की त्या ठिकाणी एक हे लहरी निर्माण होत्या आणि त्या मेंदूपर्यंत पोहोचतात. मेंदूपर्यंत गेला की तिथं चेतना शक्ती जागृत होते. आणि चेतना शक्ती जागृत झाली का महिलेच्या शारीरिक आणि मानसिक आजारापासून महिलेचं संरक्षण होतं. म्हणून महिलेच्या मेंदूचं संतुलन राखण्याचं रडारचं काम ते कुंकू करत असतं. आणि विशेष करून माय, कुंकू हे हळद आणि चिंचोक्यापासून बनलेलं वा, असतं. वा. भाऊ, हा. एखाद्याला इंच चावलाणार हा. तर चिंचा गवळून लावून बघ, बरं. विंचवाचं जहर उतरवण्याची ताकद त्याची. क्या बात आहे. आता मला सांग माय, ज्या विंचवाचं जहर उतरवण्याची ताकद त्या चिंचोक्यात आहे, हा. त्या चिंचोक्यापासून तयार झालेलं कुंकू हा. जर तुझ्या कपाळावर लागलं, हा. तुझ्या डोक्यावरचं टेन्शन कमी नाही होणार. बघ माय, बघ, तुला कुंकू लावायला सांगितलं पुरुषाला हसायला, पण खरं सांग भाऊ, हा. पहिलं पुरुषाला बी शेंडी होत होती ना. होती ना. हा. आता आहे का? काही सापडत नाही. नाही ना. शेंडी म्हणजे काय भाऊ? लांब केस. अरे लांब केस नाही. हा. शेंडी म्हणजे माणसाच्या मेंदुरूपी टीव्ही मध्ये सदविचाराचं प्रक्षेपण करणारी अँटेना. हो. आता अँटेनाच राहिलं तर कसं रिमिक्स घुसणार नाही. खरंच आहे. आणि एक पुरुषाच्या डोक्यात एकच चॅनल चालतं, कोणतं? वनली वन मुंबई दूरदर्शन. हा. महिनाभर नोकरी करायची, महिन्याचा पगार आला की बायकोच्या हातात आणून द्यायचा. पण खरं सांग माय, त्या पगाराचं व्यवस्थापन करत असताना तुझ्या डोक्यावर किती प्रकारचे चॅनल किती चालतात? किती. घराचं संगोपन आहे, हा. लेकरा बाळाचं शिक्षण आहे, बरं, बरं. लेकरा बाळाचं संगोपन आहे, सासू सासऱ्याची सेवा आहे. हा. घरात असले तर कळलं. आणि म्हणून हे सगळं करत असताना हा. हे सगळे चॅनल तुझ्या मेंदूमध्ये व्यवस्थित प्रक्षेपित करण्याकरता हा. तुझ्या डोक्यावर हा जो केसाचा आंबड आहे ना, हा. हा डिश अँटिना. वाव. आता मला सांग, हा. या डिश अँटिनीच्या काड्या हा. जर तू ब्युटी पार्लर मध्ये जाऊन कमी केल्या, हा. तुझ्या मेंदूरूपी टीव्हीच्या पडद्यावर मुंग्या नाही येणार. हा. असा बुरगुंडा होईल बाया ग. होईल बाया ग. तुला गुंडा होईल. गुंडा होईल बाया ग. तुला गुंडा होईल. तुला बी होईल बाया, मला बी 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 होईल. गुंडा होईल बाया ग. तुला गुंडा होईल. गुंडा होईल बाया ग. तुला गुंडा होईल. चारी बाजी खाखे पोतडी, दश अवतार खेळे परवडी. हे तिकडे ते बघ, 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 केव्हाचा वासूर आहे, मी म्हणलं आंबट वास कशाचा येतो. अरे बाबा, हे गठुडं समजू नको. हा? आणि मला पण सोंग समजू नको. हे गठुडं दिसतं ना मा, ही पृथ्वी. हे रंगीबेरंगी कापड या पृथ्वीवरील देश आहे. आणि हे देश, आणि मी बोलते, ही भारतीय संस्कृती आहे. हा. ही संस्कृती एवढी महान आहे की या पृथ्वीला तोलण्याची ताकद या संस्कृतीत आहे. बरोबर. हे कड्यावर दिसतं, याला लेकरू समजू नको. हा. हे संस्कार रूपी बाळ, हे संस्कार रूपी, याला संस्कार रूपी घोडला आपल्याला वाढवायचं. खरे. आणि हे जे दिसतं ना, याला काठी समजू नये. सद्भक्तीची काठी कधी कधी प्रेमाने मार्ग दाखवायचं काम करते, आणि कधी कधी नाठाळाच्या माथी पण पडते. आणि हे माय ना, ही रंगीबेरंगी दुनिया आहे. या रंगीबेरंगी दुनियात आम्हाला काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं आम्ही प्रत्येकाने आपापल्या ठरवायचं असतं. म्हणून मला सोंग समजू नको भाऊ. दे ना लेकरू, हा, पाहते हे- का मका हे 10 तुझ्या- रुपये कशाला? या बाळाच्या दुधासाठी. बघ माय, माय लेकराला 10 रुपये दिले दूध पाजायला. खाऊ. खरं सांग माय, इथं आजी बसली, वरच्या दुधावर लेकरू एवढं गुटगुटीत राहतं. मी त्याला अंगावरचं दूध पाज द्या. वाव. आणि तुलाही सांगते, हा. लेकराचा जन्म झाला का लेकराला अंगावरचं दूध पाज. बरं. मला सांग माय, दवाखान्यात जर लेकरू जन्माला आलं, हा. डॉक्टर लेकराची नाळ कापतात हा. आणि अन्ननलिका तपासतात, त्याची अन्ननलिका व्यवस्थित आहे का. हो. नंतर आई लेकरू घेऊन आईच्या छातीला लावतात. हो. का बरं? हा.
आईचं कोवळं आणि पिवळं दूध हे लेकरासाठी अमृत असतं. वा वा. त्याला लेकराला 6 प्रकारचा बिमारी होत नाही. बरं. रोग प्रतिकारक अँटीबॉडीज त्याच्यामध्ये हो, असतात. हो. म्हणून ते दूध लेकराला आईने लेकराला पाजायचं. वा. म्हणून पण आताची मॉडर्न मम्मी हा. आताची मॉडर्न मम्मी म्हणते मी जर अंगावरचं दूध लेकराला पाजलं वाजलं. माझं फिगर खराब होईल, अरे अरे अरे. माझं सौंदर्य खराब होईल. अरे, हो, हो. मग आई काय काय करते? करते? मॉडर्न मम्मी हा. त्या लेकराच्या तोंडाला बाटली लावते. बाटली लावते. आता मला खरं सांग माय, हा. आता ह्याच वयात जर त्याच्या तोंडाला बाटलीचं सवय लागली, लागलं. मोठ्या 25 वर्षाचं घोडं झाल्यावर कसं रेव पाट्या करणार? हा मग पेत्र ते देसाड वसाड रम पितन मग नीटो भरा नीटो खा. नाही ते का. बरं भाऊ, मला तुला हा, विचारायचं, हा. तू माझ्या लेकराला 10 रुपये दिले, हो ना. कशासाठी दिले? दुधासाठी. हा, तुला वाटतं माझं लेकरू सुदृढ व्हावं, मग? मोठं व्हावं, हा. त्याला चांगलं आरोग्य लाभावं, व्हावं. याच्यासाठी दिले ना? दिले ना. पण तुला सांगू का भाऊ, हा. लेकराला दुधाची गरज नाही, बरं. कारण त्याची आई त्याला दूध पाजायला सक्षम आहे. बरं आहे. तुला जर द्यायचं ना भाऊ, हा. तुलाच नाही मी सगळ्याला सांग बरं. द्यायचं ना, हा. तुझ्या हे दानाचं संकल्पपत्र भरून त्या पोराच्या हातात. वा, वा. हा. आणि याला काय कळतं? त्याला काय कळतं? हा? तुला लेकरं किती भाऊ? दोन्ही शाळेत जातं का? जाताना मग काय काय देते शाळेमध्ये? त्याला पुस्तक लागते, त्याला वह्या लागते, हा. पेन लागते, कंपास पेटी लागते, दप्तर लागतं. बरं मला सांग भाऊ, हा. आता शाळेमध्ये सकाळी सकाळी तो दप्तरच घेऊन घेतलं, हा. त्यांना सांगायचं दप्तर नेऊ नका, तसंच जा शाळेत जाते. मग काय ते भंडाऱ्याच्या पंक्ती जेवायला जातील. हा हा. अरे असंच भाऊ, हा. आपले बी विद्यार्थी मेडिकल कॉलेजला डॉक्टरचं शिक्षण घेताना हो, हो. त्यांना सुद्धा साहित्य लागतं. ही नरदेह बरोबर आहे. प्रॅक्टिकल शिकायला, प्रॅक्टिससाठी ही नर मृत्यू देहाची गरज आहे. हा, हा. मला सांगा, बाहेरच्या देशामध्ये 5 विद्यार्थ्यामागे 1 मृत्यूदेह हे जातात. हा. अरे आमच्या देशामध्ये 50 विद्यार्थ्यामागे 1 मृत्यूदेह हे हो, हो. प्रॅक्टिसला. बरं. आता मला खरं सांग भाऊ, हा, हा. जर प्रॅक्टिसला मृत्यूदेहच मिळाला नाही बरं. आणि ते जर कॉम्प्युटरवर वाचून डॉक्टर झालं झालं. आणि आलं दवाखान्यात, बरं. तुझं दुखायला लागलं, हा. तुझं ऑपरेशन ठरलं ठरलं. आणि तोच डॉक्टर तुझ्या ऑपरेशनला आला, आला. आता त्याचं ऑपरेशन पहिलंच बरं. आणि तुझं ऑपरेशन पहिलं, पहिलं. काय होईल भाऊ? हा मग मी कंदुरीचा बकरा होऊन जाईल. वाटते ना भीती? हा मग. भीती वाटते? हा बाबा. हा, म्हणून म्हणते माय, सगळ्याला वाटतं ना तुम्हाला भीती वाटते ना? वाटत नाही का आपल्या देशात तज्ञ डॉक्टर व्हावं म्हणून? वा, वा, वाटतं. वाटतं ना? मग? पुढची पिढी सुदृढ व्हावं म्हणून वाटतं ना? मग देहदान केल्याशिवाय पर्याय नाही, अवयवदान केल्याशिवाय पर्याय नाही. तरच त्या लेकराला उच्च तज्ञ डॉक्टर आपल्या देशात तयार होतील. हो. आणि आता तर तुम्ही ऐकलं असेल, शासनाने नवीन GR काढला, प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज. वा. बरोबर आहे ना सर? आता मला सांगा, प्रत्येक जिल्ह्यात जर मेडिकल कॉलेज झाले तर किती डॉक्टर शिक्षणाला किती मृत्यूदेह लागतील? म्हणून आता वाटत नाही का आपण देहदान करावं, अवयवदान करावं? म्हणून जाता जाता हा बुरगुंडा करण्यासाठी मी तुमच्याकडे शहरात आले. हाच बुरगुंडा करण्यासाठी मी तुमच्याकडे आले आणि हा बुरगुंडा तुम्ही करून घ्या. देहदान अवयवदान करा आणि आपल्या या जन्माचं, मनुष्य जन्माचं सार्थक करून घ्या. बुरगुंडा होईल बाया ग, बुरगुंडा होईल बाया ग, तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल बाया ग, तुला बुरगुंडा होईल, हे तुला बी होईल बाया, मला बी होईल, तुला बी होईल बाया, मला बी होईल, तुला बी होईल बाया, मला बी होईल.